नमस्कार. व्यासपीठावरचे या संस्थेचे अत्यंत परिश्रमपूर्वक ज्यांनी संस्था वाढवली असेल, BG जाधव सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अतिरिक्त कमिशनर आयुक्त माननीय जांभळे पाटील, ज्यांच्या बरोबर मला काम करण्याची संधी फार पूर्वी 20 वर्षापूर्वी मिळाली असे विवेक सिनारे सर, यांचं आपण आता उत्तमपैकी प्रबोधन ऐकलं. ज्या ऐकताना त्यांनी सर्व प्रकारच्या प्रेरणा किंवा आपण कसं जीवन जगावं याचे 6 बिंदू आपल्या विकासाच्या याच्यातले व्यक्तिमत्वाचे याच्यातले जे सांगितले, आणि ज्ञानप्रबोधिनीची धुरा ज्यांच्या खांद्यावर आता आहे असे आदित्य शिंदे, त्यांचं पहिल्यांदाच मी ऐकलं. सहवास खूपदा मिळाला, पण पूर्ण भाषण बौद्धिक असं आजच ऐकलं. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या साठी ज्यांनी मला आवर्जून निमंत्रित केलं त्या गीताताई जोशी, आपण सर्वजणांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की तुमचा महाविद्यालयातला पहिला दिवस, पहिलं वर्ष आणि त्याची सुरुवात, एवढे मोठे झाल्यानंतर आपण म्हणजे 12वी पास होऊन ज्या वेळेला आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात येतो, तर तरी सुद्धा आईची, वडिलांची किंवा ताईची साथ आपल्याला आवश्यक वाटते. असे सगळे पालक मनात धाकधूक असते, कसं होणार आपलं, शाळा कशी आहे, महाविद्यालय कसं आहे, त्याची सुरुवात कशी पत्र्यापासून ते 7 मजली इमारतीपर्यंत झाली. तरी सुद्धा त्यातले प्राध्यापक, लेक्चरर आणि सर्व जो अभिजन म्हणजे शिक्षक, ज्ञान देणारे गुरुजन, हे वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या विषयातले अत्यंत तज्ञ अशी मंडळी आहेत. आणि संवेदनाक्षम मन ज्यांचं आहे अशी आहेत. मराठवाडा मित्रमंडळ असं नाव असल्यामुळे मराठवाड्यामध्ये मी अनेक वर्ष प्रत्यक्ष गावोगावी बस्त्या बस्त्याने हिंडून काम केलेलं आहे. त्यामुळे मराठवाडा हा अत्यंत कठीण जगण्याला असा प्रदेश, आणि अत्यंत कठीण असलेल्या प्रदेशावरती अत्यंत जुलमी अशी राजसत्ता अनेक वर्ष राहिली, आणि तरीही अत्यंत संवेदनाक्षम मनानं असं नेतृत्व या मराठवाड्यातनं निर्माण झालं. त्या अर्थाने पाहिलं तर मराठवाडा मित्रमंडळ हे 67 साली इथे विद्यार्थ्यांना वसतिगृह म्हणजे जेवणा खाण्याची व्यवस्था करावी म्हणून स्थापन झालं. त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी, 4 वर्षांनी जी दुष्काळाची मालिका सुरू झाली. पुण्याच्या रेल्वे स्टेशनला, मी आता तुमच्या वयाचाच होतो त्यावेळेला, हे थोडासा मोठा असेल, 15-25च्या आसपासचं वय होतं माझं. आणि स्टेशनवरती आम्ही जमलो होतो. माणूस साप्ताहिकाचे संपादक श्री ग माजगावकर, असे अनेक जण, शरद कुलकर्णी, डॉक्टर VD देशपांडे, तेंडुलकर म्हणजे विजय तेंडुलकर, भीमा मोकाशी, अशी आज थोडीशी नावं अज्ञात अवस्थेत गेल्यासारखी वाटणारी, पण त्यावेळेला अत्यंत प्रगल्भ समाजाशी असणारी, आणि आम्ही काही तरुण
मराठवाड्यातनं रेल्वे भरभरून लोक गावं सोडून येत होती आणि ती का आली आहेत, कशी आहेत हे बघण्यासाठी पहाटे पहाटे आम्ही तिथे गेलो होतो. आणि सर्व पुणे स्टेशनचे सर्व प्लॅटफॉर्म हे माणसाने भरून गेलेले होते. महिला, पुरुष, नाकात नथ आहे, मोठा कुंकू आहे, नऊवारी साड्या नेसलेल्या आहेत, पटके आहेत, पांढऱ्या टोप्या आहेत आणि सगळं बाळ विस्तार आहे, गबाळ ज्याला म्हणता येईल, असं सगळं घेऊन घरदार, शेती, वाडी सगळं सोडून जगण्यासाठी म्हणून आले. आणि अशा काही जणांना भेटल्यानंतर आम्ही विचारलं की कुठे जाणार आहेत आता तुम्ही? माहीत नाही म्हणले कुठे जाणार आहेत. मग आलात कसे? आलो, रेल्वेत बसून आलो. तिकीट नाही, काही नाही, पैसेच नाही, कित्येक वर्ष पाऊस पडला नाही. हे वर्णन का करतं? मराठवाडा मित्रमंडळ त्या काळात स्थापन झालं. त्या काळात रोजी सुद्धा इथे येणाऱ्या उच्च शिक्षण घ्यायला, माध्यमिक शिक्षण घ्यायला, महाविद्यालयाचं शिक्षण घ्यायला त्या काळात काही संस्था निर्माण झाल्या. विद्यार्थी सहाय्यक समिती सारखी संस्था, ग्रामायण ही एक संस्था, खेड्याकडे चला, अशा ह्याच्याशी माझा संपर्क आला. अशा लोकांशी मुलाखती घेतल्या आणि लक्षात असं आलं की लाखो वर्ष पावसावरती आधारित शेती करणाऱ्या व्यक्तीने डोळे लावून बसायचं आणि पाऊस पडल्यानंतर पेरणी करायची आणि येईल ते असं लाखो वर्ष जे जगले, पिढ्यानपिढ्या जगले, कित्येक शतकं, कित्येक हजार वर्षामध्ये साम्राज्य आली आणि गेली. म्हणजे बुद्ध काळ आला, महाभारत, रामायण ही सगळी होऊन छत्रपती शिवरायांचा काळ येऊन गेला, पेशवाईच्या स्वातंत्र्य लढा झाला. सर्व याच्यामध्ये मराठवाड्याने भाग घेतला. आणि अशी आपत्ती आली की स्वातंत्र्यानंतर सुद्धा 20-25 वर्षांनी जगायचं कसं हा प्रश्न पडला. आणि जे घर, जे दार, जे सगळे ते सोडून जगण्याला पुणे, मुंबई अशा ठिकाणी आहे. अशा याच्यामध्ये आजही खूप काही कोटी लोक जगतात. आणि सगळ्या देशाचं आपण जर चित्र पाहिलं तर जगातला अत्यंत प्रगत, अत्यंत वेगाने प्रगती आपण तिन्ही संभाषणातून ऐकले. आपल्या भारताची प्रगती कशी होते आणि लवकरच आपण दुसऱ्या, तिसऱ्या, कदाचित पहिल्या क्रमांकाला, तिसऱ्याची अपेक्षा धरतोय पण कदाचित त्या काळात पहिल्या क्रमांकाला सुद्धा आपण जाऊ. अभिमानाची गोष्ट आहे. तरी सुद्धा मनामध्ये अशी धाकधूक आहे. रोज घडणाऱ्या घटना आपण पाहिल्या आणि आपण एकीकडे इतक्या वेगाने प्रगती करत आहोत आणि दुसरीकडे वेगाने आपली मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक अधोगती होते की काय, अशी आताची परिस्थिती आहे. तुम्ही ज्या वयोगटात आहात, 17, 18, 20 या वयोगटातले तुम्ही आहात, एक 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, म्हणजे तुम्ही 35ला 40ला असेल, 15 वर्ष मागे म्हणजे 20 वर्ष मागे गेला, पहिलीला नुकतेच आले असाल. त्यावेळेला काय होतं? त्यावेळेला दूरदर्शन, TV एकच चॅनल होतं आणि खेड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या तिथं किंवा देशमुख पाटलाच्या सरपंचाच्या घरी एखादा असला तर असेल संच, सगळं गाव तिथे यायचं पाहायला रामायण, महाभारत असे. आज आपल्या हातात मोबाईल आलाय, मोबाईलवरती सगळं विश्व आपल्या हातात आलेलं आहे. सर्व काही, म्हणजे आता आपल्याला काहीही हे नाही. हे 20 वर्षामागे काय होतं आणि आता 20 वर्षानंतर आपण काय जाणार आहोत, अशा एका धूसर क्षितिज रेषेवरती तुम्ही उभे आहात की पुढचं भविष्य काय आहे आपलं, आणि हे भविष्य घडवायचंय ते तुम्हालाच घडवायचंय. वसंतराव गोवारीकरांची कहाणी सगळी आहे की ते देशाच्या आपल्या त्यावेळेचे पंतप्रधान होते, त्यांचे सल्लागार होते, सायन्स विज्ञानाचे सल्लागार. आणि अशा एका
विदेशामध्ये स्थायिक होऊन अधिक संशोधन करायची संधी त्यांना असताना कदाचित तिथे संशोधक म्हणून राहिले असते लंडनमध्ये, तर वेगळ्या अर्थाने त्यांना एखादा नोबेल पुरस्कारही मिळू शकला असता, इतके मोठे होते ते. पण ते परत आले आणि म्हशीच्या गोठ्यापासून सुरुवात केली आणि तिथून आता आपण चंद्रावरती पाऊलही टाकलेले आहे. ही प्रगती, भारतीयांनी केलेली प्रगती. कोल्हापूर सारख्या खेड्यातल्या एका भागातून आलेला शास्त्रज्ञ इथपर्यंत जाऊ शकतो आणि 7,000 पाऊंड ज्यांना मिळत आहेत त्याला दरमहा 1,000 रुपये मिळतील आणि खूप स्वप्नांची अशी पुरचुंडी गाठोड तुझ्या समोर आहे. त्या स्वप्नातली अनेक स्वप्न आपल्यासाठी राखून ठेवलेली आहेत. मराठवाडा मित्रमंडळाच्या याच्यात तुम्ही शिकायला सुरुवात करा. सध्याचं युग जे आहे ते मायक्रोसॉफ्ट विंडोचं आहे. मायक्रो हा शब्द आहे, याला कुठलं परिमाण नाहीये. परिमाण म्हणजे मोजमाप करण्याचं कुठलंही मायक्रोला लावता येत नाही. इतकं सूक्ष्म, अतिसूक्ष्म, आणखी सूक्ष्म, जे डोळ्यांना दिसत नाही, जे चिमटीत सुद्धा सापडत नाही, जे मायक्रो लेवलला जाऊन त्या दुर्बिणीचं पाहिलं तरच थोडस अस्पष्टपणे आपल्याला समजू शकतं, असा मायक्रो. सॉफ्टही असं आहे की ज्याला परिमाण नाही. सॉफ्ट, मृदू, मुलायम याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, प्रत्येक वस्तूप्रमाणे बदलते. असा मायक्रो आहे जे दिसत नाही, असा सॉफ्ट आहे ज्याचा स्पर्शही आपल्याला समजून घ्यावा लागतो. अशा वस्तूची, अशा मनाची, अशा एकाची खिडकी उघडण्याचं काम आहे. मायक्रोसॉफ्ट विंडो अत्यंत रमणीय, अत्यंत कल्पनेच्या पलीकडचा हे 3 शब्द आहेत. अशी खिडकी उघडण्याचं काम जे आहे ते प्रत्येकाला आपल्या प्रयत्नानं ती खिडकी उघडायची. खिडकी उघडली म्हणजे काय? घराची खिडकी उघडली, घराचं दार उघडलं तर काय दिसतं? बाहेरनं हवेचा झोत येतो, ज्ञानाचा प्रकाश येतो, सूर्यप्रकाश येतो आणि आतली अशुद्ध हवा निघून जाते आणि शुद्ध हवा आत येते. खिडकी उघडणे. आपण काल परवापर्यंत आईची करंगळी, आईचा पदर, आईचा बोट धरून चालायची वाट केली. आपली बहीण, आपली ताई, अंगणात पक्षी, म्हणजे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. 300-400 वर्षापूर्वी अशा या एका महान संताला, माणसाला, तुमच्या आमच्यासारख्या, आपल्यासारखं जीवन जगणाऱ्या दारिद्र्यामध्ये, त्याला हे कळलं की हे सगळं जे विश्व आहे हे माझ्यासाठी, हे माझे सगळे सोयरे आहे. आज आपल्याला हे विश्व सगळ्या सोयऱ्यासारखं वाटतं का? सख्खा भाऊ आपल्याला सोयऱ्यासारखं का? आज सकाळची बातमी आहे, हडपसरला कोणतरी एक रस्त्याने चाललेला होता आणि त्याला मोबाईल मधलं हॉटस्पॉट काहीतरी आहे ते वापरायला दिलं नाही. कोयत्याने वार केला आणि त्याला जागेवर रक्तबंबाळ करून मारून टाकलं. तरुणाने, 15-16 वर्षाच्या मुलाने. एकही आपली वाटचाल व्हायला लागलेली आहे आणि दुसरी आहे स्वप्नांची पुरचुंडी तुमच्या हातात आहे. त्यामुळे हे सगळे सोयरे कसे आपले होतील विश्वातले? कावळा, चिमणी दिसत नाही, सापडत नाही, भेटत नाही. भारद्वाज, मोर कुठे आहेत? आणि मग हे का नाही? तर आपण आपल्याला परके झालेलो. त्यामुळे आदित्यने जे सांगितलं त्याचा नीट अर्थ समजून घेऊन 6 बिंदू आहेत आणि ते पाठ केले म्हणजे आपल्याला लक्षात राहतील असं नाही. ते पावला पावला गणित आपल्या बरोबर यावे लागतील. आणि मग गोवारीकर किंवा जयंतराव नारळीकर यांनी पुण्यातल्या विद्यापीठामध्ये खूप मोठं केंद्र उभं केलं. एक सायन्सचे मोठे शास्त्रज्ञ होते सर C.V. रामन, सिद्धांत त्यांचा आहे. 1928 ला त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.
भारतातला विज्ञान दिवस म्हणून आपण पाळतो. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्यांची जी बेंगलोरला इन्स्टिट्यूट आहे खूप मोठी आहे, खूप चांगलं ज्ञान आहे. पण रामन यांनी शोध लावला, प्रकाश किरणांच्या संबंधीची अनेक सूत्र त्यांनी उलगडली आणि त्या सूत्रांच्या आधाराने गेल्या 25 म्हणजे 100 वर्षाच्या काळात आपण जर पाहिलं तर काय काय दिसायला लागेल. आजचा मोबाईल सुद्धा त्या सूत्राच्या आधाराने विकसित झाला. दूरदर्शनची चित्र आपल्याला दिसू लागली ती त्या सूत्राच्या आधाराने झाली. मंगळावरती जाणाऱ्या यानाचा पंखा नादुरुस्त झाला तर त्या सूत्राच्या आधाराने इथे बसून ते मंगळावरच्या यानाचा पंखा दुरुस्त करता येऊ लागला. असं एक एक पण पाहिलं. आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचंय. जर आपण जगाचा विचार केला तर भारतामध्ये लेखन कला जगात केव्हाच नव्हती. त्या काळात लेखन कला सुरू झाली. अत्यंत सामान्य कुळामध्ये असणाऱ्या व्यास आणि वाल्मिकी, व्यास म्हणजे जे दरोडे घालत होते, चोऱ्या करत होते, जगण्यासाठी रांजण भरत होते. म्हणजे त्यांना त्यातही की एक रांजण भरला, दुसरा रांजण भरला, इतके चोऱ्या माऱ्या करत होते. अशा मागासलेल्या जातीमध्ये जन्मलेल्या वाल्मिकीने उत्कृष्ट असं रामायण लिहिलं. ग्रंथ तो इतिहासाचा. महाभारत ज्यांनी लिहिलं त्या व्यासांचं गणित आपण जर काढलं तर मासे पकडणाऱ्या मत्स्यगंधेचा मुलगा, मत्स्यगंधा म्हणजे जी रोज मासे आणायची, तिचा वास तिच्या शरीराला येतात, अशी मत्स्यगंधा. नाव संस्कृतमध्ये असल्यामुळे किती छान वाटतं, पण माशाचा वास जिच्या शरीराला येतो अशा मत्स्यगंधेचा मुलगा अत्यंत क्रूर, काळा, त्याचं वर्णन आहे सगळं. त्याची आत्मकथा असते ती महाभारतची. त्याने महाभारत लिहिलं. म्हणजे लेखन कला तिथे होती. त्या लेखनाची लेखणी काल परवापर्यंत आम्ही शाळेत होतो त्यावेळेला दौत आणि टाक घेऊन जायचो आणि पुढे असायच्या शेषल्या घालायच्या, दौत अशी हातात धरायची आणि ती घेऊन जायचं. हात काळे निळे व्हायचे, सगळे कपडे तसेच व्हायचे. आता डाग अच्छे नावाची जाहिरात येते. तर हे जे काही आहे ह्याच्यातनं आम्ही पेन, फाउंटन पेन आपल्यापैकी कोणी शोधला भारतातल्या नाही लक्षात येत. लेखन कला आमच्याकडे आली, सगळ्यात जगात सर्वात सुरुवात लेखन कला आली. पण फाउंटन पेन, फाउंटन पेन म्हणजे फाउंटन म्हणजे झरा, हा तो झरावरती टाकी त्याला आली, खाली नीप आलं, त्याला जीप आली. इतकं सुरेख संशोधन करून त्याचे ते सगळं आणि मग त्याने आपण लिहायला लागलो. रोज शाईचा हात व्हायचा त्याच्याऐवजी त्यात भरायला लागलो. विज्ञान आहे भारताचं इतकं मोठं वैज्ञानिक प्रगती आहे. पण गेल्या 200 वर्षामध्ये आम्ही काय केलं त्याचा हा फाउंटन पेनचा बॉलपेन मध्ये रूपांतर झालं. 140 कोटी म्हणजे 33 कोटी ज्या वेळेला होते त्यावेळेला 3-3.5 कोटी फ्रान्स होता आणि आपण 33 कोटी होतो. 60 कोटी चीन होता. 33 कोटी लोकांमध्ये सर्व शाळेत जायला लागायला पेन, फाउंटन पेनचं पेन मध्ये रूपांतर सुद्धा आपल्याकडे नाही झालं. बॉल पेन, बॉल पेनच्या वापराचा यूज अँड थ्रो म्हणजे आता ते पुन्हा पुन्हा हे नाही, रिफिल बदलायची, आता रिफिल सुद्धा बदलायची नाही, झालं वापरून ते टाकून काही दुसरं आहे. असं करत करत पेन ड्राईव्ह पर्यंत आलो, संगणकाला. यातले अपवादानं सुद्धा शोध आपल्या लोकांनी लावले नाही. विद्यापीठ 1857च्या काळात मुंबई म्हणजे इकडे तलवारीने लढत होते. झाशीच्या राणीला बंदुकीची गोळी लागली आणि त्यात मृत्यू झाला. तलवारीने लढत होतो आपण आणि इंग्रज बंदुका, क्षेपणास्त्र इथपर्यंत नाही झाली प्रगती. आता अजूनही आपण गेल्या 75 वर्षामध्ये त्याच्यात फार मोठा बदल करू शकलोय. जगाच्या आधुनिक जगाच्या व्यवहारात भारताने नवीन काही भर घातली आहे. असं शिक्षण गेल्या 150 वर्षामध्ये भारतात प्रगत झालं नाही. आता मोबाईल,
टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेट याच्यामुळे जगातलं कुठलंही गोष्ट आपण जिथे बसलोय आपल्या खेड्यामध्ये सुद्धा आपल्या हातात येऊ शकतं. त्या सगळ्या याच्यात कुठे थोडाफार आपला प्रगतीचा वाटा असू शकतो, परंतु विज्ञानाची प्रगती ज्या गतीने गेल्या 150 वर्षात झाली, त्याच काळात भारतात ह्या सगळ्या शाळा होत्या, विद्यापीठ होती, सगळं काही होतं, पण स्वतंत्र वाट आपण शोधली नाही. एक छोटस उदाहरण, कुसुमाग्रजांची एक कविता आहे, कदाचित आपल्यापैकी कोणी प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक वाचली असेल, अभ्यासली असेल. कोलंबसाचं गर्वगीत, गौरवगीत. कोलंबस हा पोर्तुगाल मधला 15व्या शतकातला, आणि 15व्या शतकात तो असा जुगार, आपण गोट्या खेळतो तसे खेळ रस्त्याला सगळे खेळत होते. अंगावर फाटके कपडे, मोठमोठे राजवाडे, महाल होते, त्याला पडदे नाही, रंग उडालेले. राजा चालला तरी सुद्धा तो चालत जायचा, कारण घोड्याला चारा घालणे इतका चारा सुद्धा नसायचा. असा पोर्तुगाल, सगळा युरोप दारिद्र्य अवस्थेत होता. शेवटी त्या यांनी विचारलं कोलंबसाने आपल्या वडिलाला की हे एवढे मोठे राजवाडे, एवढे मोठे किल्ले, इतके छान रस्ते आहेत, एवढे महाल आहेत, पण आपण असे का, दरिद्री असे का? कोलंबसाच्या वडिलांनी सांगितलं की केवळ भारतातनं आपल्याला हे सगळं मिळत होतं. भारताचा मार्ग बंद झाला. भारत असा एक देश आहे, स्वप्नभूमी आहे की तिथे सगळं काही होतं. भारतात विद्यापीठ होती, ती विद्यापीठ तोडली. तक्षशिला नालंदा 11व्या शतकापर्यंत, 12व्या शतकापर्यंत होती. 12व्या शतकात, 11व्या शतकातले जे संत होऊन गेले, ज्ञानोबा माऊलींसारखे, त्यांनी जगाला शांततेचा संदेश, अगदी त्या पसायदानाचा नीट अभ्यास केला तर आजचं शास्त्र जे सांगतो, म्हणजे ओपनहायमर, तो मध्यंतरी चित्रपटाला त्याचं चरित्र आहे. ओपनहायमरनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा मी लावलेला शोध जो आहे रुझवेल्टला, त्यांनी सांगितलं अमेरिकेत दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला की हा शोध आहे, हा महत्वाचा आहे, पण हा जगाच्या विकासासाठी वापरला पाहिजे. एकीकडे विकासासाठी वापरला पाहिजे, दुसरीकडे हा वापरला तर सगळी सृष्टी नष्ट होईल, इतकी ह्याच्यात ताकद आहे. रुझवेल्टला काय सांगतो हा माणूस, एकदा करून तर बघू म्हणून जपानच्या 2 नगरांवरती ते 2 बॉम्ब टाकले आणि अजूनपर्यंत तिथे गवताचं पात उगवत नाही, ज्याला आता 90 वर्ष होऊन गेली ते बॉम्ब पडून. त्या ओपनहायमरनी सांगितलं की बुद्धाचा संदेश, महावीराचा संदेश, भगवद्गीतेचा संदेश, कणांनी सांगितलेलं की एक अणूचा हे झाला, विघटन झालं तर सहस्र सूर्यांच्या इतकी ताकद, ऊर्जा त्यातनं मिळेल. ज्या सत्येंद्रनाथ बोस, आपल्याला नावही कदाचित आता आठवत नसेल, पण बोसॉन थिअरी आहे. बोसॉन म्हणजे सत्येंद्रनाथ बोसानी. हे मी सांगतो कारण का तुम्ही ज्या सीमारेषेवरती आलेले आहेत ती धूसर असणारी आहे, ती स्पष्ट दिसली पाहिजे, ते आम्ही असे होतो. आणि मग कोलंबसाने वडिलांना विचारलं आणि मग तो म्हणला अरे असं आहे, मग भारत आहे का अजून? भारत आहे. मग त्यांनी जहाज तयार केली, होड्या म्हणजे शिडाच्या होड्या, आणि समुद्रामध्ये ते जहाज तयार करून लोकांकडनं पैसा कर्ज घेतलं. 100-150 तरुण तयार झाले. बघता बघता 1000-1500 तरुण तयार झाले. आपण भारताचा नकाशा हे करू आणि भारत शोधू. जमिनीच्या मार्गाने जाता येत नाही, सगळ्या मुस्लिम राजवटीने ते घेतलेलं आहे, तर या याच्यात भारत शोधू, समुद्रात न जाऊ. आणि त्यांनी समुद्रात जहाज सोडली. 100-150 जहाज, 1,500 लोक तरुण, 1,500 आहेतच पालकाडी, आणि त्यांनी त्या जहाजातनं सुरुवात केली आणि हळूहळू वादळ, किनारा दिसत नाही. कोलंबसाच्या गर्वगीतात कुसुमाग्रज म्हणतात, किनारा तुला पामराला, अनंत आमची ध्येयासक्ती, अनंत आमच्या आशा, किनारा तुला पाम. समुद्राला अरे तू काय करतोस, तू आमचे जहाज बुडवले, आमचे सहकारी बुडवले, तरी तुला सीमा आहे, आमच्या इच्छा आकांक्षांना सीमा नाही.
आपल्या इच्छा आकांक्षांना. आणि मग त्यांनी भारत शोधायला निघाला, अमेरिकेचा शोधला. आज अमेरिका नंबर 1च्या स्थानावरती आहे. आपल्याला त्या दिशेने जायचंय. गुस्स मद म्हणून एक ऋषी होऊन गेले, शोध घ्या इंटरनेटवरनं. त्या गुस्स मद असा नग्न अवस्थेत, ज्या काळात सर्व जगच नग्न होतं, वस्त्राचा शोध नव्हता, तसा चाललेला होता जंगलात. आणि पाहिले त्यांनी झाडाला लटकणारी कोश सगळे पाहिले. अनेक कोश खाली पडलेले पाहिजे, काही लहान होते. त्यांनी काढून पाहिलं आणि बघता बघता त्यातनं धागा असा काढायला लागला आणि किलोमीटर मैलो गणतीचा धागा त्यात मिळाला. त्यातनं त्यांनी अनेक प्रकारच्या याच्यातनं शेवटी पहिलं वस्त्र विणलं. भारतामध्ये पहिलं वस्त्र कापसाचं नाही विणलेलं, रेशमी वस्त्र आलं. जगातला पहिला देश, पहिली संस्कृती, पहिला मानव जो आहे ज्यांनी रेशमी वस्त्र प्रदान केली स्वतः. जग सर्व पूर्ण जे नग्नावस्थेत होतं त्याला रेशमाची स्त्रियांना सगळी भारतातून औषध, शस्त्रास्त्र, सर्व प्रकारचे धातू, सोनं. आज ही छत्तीसगड सारख्या ठिकाणी आणि झारखंड सारख्या याच्यातल्या महिला, छोट्या छोट्या मुली पहाडात जातात, डोक्यावरती टोपली असते, त्या टोपलीतनं माती आणतात, दारात भट्टी असते. आज भट्टी म्हटलं की आपल्याला फक्त एकच भट्टी माहिती असते, हात भट्टी, ज्याच्यातनं दारू तयार होते. पण ही भट्टी जी आहे ज्याचं वर्णन इंग्रजांनी केलेलं की भारतात सोन्याचा धूर निघत होता. धूर म्हणजे त्या भट्टीत ते माती टाकायचे आणि एका तासाभरामध्ये सोनं काढण्याचे, सोनं मातीतनं काढलं जायचं, लोखंड काढलं जायचं, तांब काढलं जायचं. तांब आणि जस्त एकत्रित करून पितळ, असा जगात शोध नव्हते. त्या काळामध्ये सर्व प्रकारचं मेटॉलॉजी मधलं ज्ञान भारतातल्या, आज ज्याला मागास म्हणलेलं आहे, आज ज्याला आदिवासी म्हणलेलं आहे, त्याच्या घरापर्यंत पोहोचलेलं होतं. आज आपल्या हातात मोबाईल आहे. सॅमसंग आणि यांचा लढा आपण पाहिला असेल, त्याच्यावर पुस्तक आहे. एक जपानी कंपनी, एक अमेरिकन कंपनी. राईट्स म्हणजे हक्काचा लढा होता तो, ज्ञानाच्या हक्काचा. भारतामध्ये असे असंख्य शोध लागले की ते शोध प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचले, गरीबात गरीब असणाऱ्या घरापर्यंत पोहोचले. सर्व भारत ज्ञानमय झाला. कोणीतरी असं म्हटलं की कुठल्या तरी समाजाने, भारतातल्या मुठभर लोकांनी सगळ्यांना गुलाम करून टाकलं. ज्ञान ही 3.5% सरस्वती आहे आणि 97% ज्ञानापासून वंचित ठेवलं. अजंठा वेरूळ खोदणारे हात कोण होते? त्याचं ज्ञान काय होतं? खनिजशास्त्राचं ज्ञान होतं, रंगशास्त्राचं ज्ञान होतं, धातुशास्त्राचं ज्ञान होतं. छन्नी हातोडीनी उत्तम तथागताचं, बुद्धाचं, पूर्ण महानिर्वाणाचं जे आहे ना, आत्ता महानिर्वाण झाले अशी ती पहुडलेली प्रतिमा जी आहे, शिल्प आहे, बोलकं चित्र आहे. कुणी केलं? ज्ञानवान माणसांनी, तत्वज्ञानासहित जे शिल्पकार होते. आज त्याची पिढी जी आहे ती रस्त्याच्या कडेला पत्थर घेईल. आणि मग पायथागोरसचा सिद्धांत आपण शिकतो पुस्तकातनं, तो बोधायनाच्या सूत्रामध्ये शब्दबद्ध झालेला आहे. बोधायनाच्या आधी कित्येक शतक हा सूत्राचा म्हणजे काटकोन काटकोनाचा जो हे आहे कोण, तो कर्णाच्या वर्गाबरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेसारखा. हे सगळं सूत्र वडार समाजातल्या अंगावर धडूत म्हणजे कापड, साडी नीट नसणाऱ्या बाईला सुद्धा माहितीये. विज्ञान, ज्ञान ही परंपरा तळागाळापर्यंत आपल्या ऋषी मुनींनी नेली. ऋषी मुनींचं ज्ञान, आपण त्या कुळातले आहोत. आपण कोणी व्यासाचे असेल, कोणी वाल्मिकीचे असेल, कोणी हे जे आजचे सगळे न्यूटन आणि ही सगळी शास्त्रज्ञांची काढली. एकाच्या कानपटात दिली रेल्वे मधनं जाताना, बहिरा झाला तो. नाव असेल ना माहिती? कोण होता शास्त्रज्ञ? त्यांनी अनेक प्रकारचे सगळे शोध लावले. हा शोध आहे, हे सर्व शोध, तबकडीचा शोध लावला, मायक्रोफोनचा शोध लावला, हे सगळे शोध त्या एकाने लावले. कोण शास्त्रज्ञ? तर त्या शास्त्रज्ञाला रेल्वेतनं चहा वाटायचं, हे करायचं, त्याला त्यांनी तू आग लागली डब्यात प्रयोग करता करता म्हणून त्याच्या थोबाडीत मारली, बहिरा झाला. आणि त्यांनी शोध लावला
तो बोलण्याच्या यंत्राचा शोध लावला. ते यंत्र तबकडी तयार केली. आजचे सर्व शोध जे आहेत, प्रगती इथलं तिकडे जातं. या सगळ्याचा शोध त्यांनी लावला. मला नाव विसरतो, काय नाव त्यांचं, अमेरिकन शास्त्रज्ञ. ट्यूबलाईटचा दिव्याचा शोध लावला. एडिसन. फिलामेंट तयार केली. एडिसन. एडिसन. हा, तर हा एडिसन, बरोबर. तर ह्याच्या सारखा हे जे आहे, ह्याच्या कित्येक वर्ष आधी कणात झाला. असा आपण भारताचा शोध घेतला. जगात सर्वत्र जा, कानाकोपऱ्यात जा, जिथे ज्ञान मिळेल तिथनं मिळवा, पैसा मिळेल तिथून घ्या. भारताचं सांगितलं तर भारताने तलवार जगावरती कधी गाजवली नाही. भारतातल्या ज्ञान संपन्न विद्यापीठातून UN संघ 7000 किलोमीटरचा डोंगर दऱ्या ओलांडून 5व्या शतकात इथे आला. तक्षशिलेमध्ये अध्ययन केलं. येताना ती काय पाठीवरती बांधतो पोचक तसा घेऊन आला होता. जाताना काही 1000 घोडे, गाढवं, बैलगाड्या ह्याच्यात ग्रंथ हे केले. भारतामध्ये ज्या अनंत भाषा आहेत, वेगवेगळ्या आजच्या प्रमाण भाषा म्हणल्या जातात त्या आहेत. मराठीला अजून अभिजात ज्ञान भाषेचा दर्जा नाही मिळालेला. अशा सगळ्या भाषा ह्या गेल्या काही लाख वर्षापासून जिवंत राहिल्या. भाषेवर संशोधन केलं पाहिजे. एल्फिन्स्टन इथे आला, त्यांनी पाहिलं, त्याला तमिळ येत होती, त्याला मल्याळी येत होती, त्याला कानडी येत होती. इथे आल्यावर मराठी शिकला, संस्कृत शिकला आणि त्यांनी पहिलं डेक्कन कॉलेज 1821 ला स्थापन केलं. 1818 ला शिवाजी महाराजांचं स्वराज्य संपलं, एल्फिन्स्टन बीच, आणि 1821 ला त्यांनी विद्यापीठाची एका याची स्थापना केली. भारतात आज अनंत प्रकारच्या शाखा, विद्याशाखा आहेत. त्याची सुरुवात इथे. आपण काय केलं पाहिजे? 200 वर्षात आपण काय काय गमावलं? आपल्याकडे ज्ञान गमावलं, धातुशास्त्र गमावलं, सौंदर्यशास्त्र गमावलं, विविध प्रकारच्या मातीतून काढण्याच्या कला होत्या सामान्यांच्याकडे, त्या गमावल्या. वस्त्र विणण्याची कला गेली. हातमाग प्रत्येक गावात होते, प्रत्येक गाव समृद्ध होतं. एकच गोष्ट आपल्याकडे बिघाडायची झाली, ती अस्पृश्यता. माणसाने माणसाला कमी लेखलं, माणसाने माणसाला दूर लेखलं, लोटलं. त्याच्यामुळे आमची प्रगती कमी होत गेली. आम्ही गुलामगिरीत गेलो. आता स्वतंत्र स्वातंत्र्य मिळालेले, आता स्वराज्य मिळालेले आहे. आता आम्हाला कोणाची बंधनं नाही. आम्ही म्हणू ते करू शकतो, आम्ही म्हणू ती गोष्ट करू शकतो. बुद्धिमत्ता जगातली म्हणजे इंटेलिजन्स काय जे आता नवीन यायला लागलेले बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्यालाही आम्ही घाबरू शकत नाही. जग आता असं फ्रीज झाल्यासारखं होणार आहे हळूहळू, कारण त्या रोबोट कडनं सगळी कामं होणार. आपला मेंदू हळूहळू काम करणारा नसणार आहे. त्यामुळे ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगताम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृध कसे. हे कशासाठी आहे विश्व? हे माझ्यासाठी आहे, परंतु ते मी संयमाने त्याचा वापर करेन. सर्व कणाकणातही परमेश्वर आहे याचा शोध होऊन बोसॉन थिअरी, सत्येंद्रनाथ बोसाने या परमाणूला हलवणारा, फिरवणारा, जागृत ठेवणारा, सतत त्या जीव देणारा, त्याला असा कोणतरी आहे, कुठली तरी शक्ती आहे आणि त्या परमाणूमध्ये नसून ती बाहेर आहे. बिग बँगच्या संशोधनाच्या स्फोटामध्ये त्याचाही शोध लागला आणि त्याला पाश्चात्य संशोधकांनी, अमेरिकन संशोधकांनी म्हटलं की हा गॉड्स पार्टिकल आहे. लक्षात घ्या, गॉड्स पार्टिकल, परमेश्वराचा असा तुकडा, अंश, अवयव असूच शकत नाही. परमेश्वर पूर्ण आहे. ही ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे पूर्ण आहे. त्या पूर्ण मधला एक भाग काढला तर राहिलेलं पूर्ण असतं, काढलेला भाग पूर्ण. अशी संकल्पना मांडणारा प्राचीन ऋषी मुनींचे वारसदार आपण आहोत. भविष्यातली विज्ञानाची वाट, सामाजिक समरसतेची वाट, पूर्ण समाजातला कणाकणात, याचा अर्थ तळागाळाचा सर्व शेवटचा टोक जे आहे त्याला समृद्धी, ज्ञान, सन्मान प्राप्त झाला पाहिजे.
अशी रचना आपल्या समोर आहे. संशोधनाची किती क्षेत्र आहेत, सर्व क्षेत्र आहेत. आता जग हळूहळू, संशोधक हळूहळू भारताकडे पाहू लागलेले. भारतातल्या संस्कृत भाषेने सर्व भाषांना समृद्ध केलं. इंग्रजी आली आणि हळूहळू सगळ्या भाषा मृत होतात की काय अशी भीती वाटायला लागली. त्यामुळे असं आपल्याकडे संशोधनाचं क्षेत्र आहे की पुन्हा भारताला समृद्ध करायचंय, पुन्हा भारताला स्वावलंबी करायचंय. इथली स्लम, झोपडपट्ट्या, अत्यंत वेगळ्या प्रकारचं जीवन आपलं जीर्ण शीर्ण झालेलं आहे, ते पुन्हा समृद्धीकडे न्यायचंय. विज्ञानाच्या आधारावर जगात जिथे जिथे विज्ञानाची पेय असतील त्या सगळ्या सर्व ठिकाणून ज्ञान आमच्याकडे येऊ द्या. आणि मग संगच्छध्वम संवद, ऋग्वेदातला श्लोक आहे की सर्व मिळून चालू, सर्व मिळून विचार करू, सर्व मिळून सर्वांच्या कल्याणाचा मार्ग शोधू. मराठवाडा मित्रमंडळाने ही संधी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. त्यांच्याकडे मी गेलेलो होतो. ऑटोमोबाईलचं क्षेत्र, तिथे गाडी आणि कोलॅबोरेशन होऊन संशोधन झालेलं आहे. 20 वर्षांनी हे ऑटोमोबाईल क्षेत्र पूर्ण बंद होणार आणि तिथे ऊर्जेच्या आधारावर, सौर ऊर्जेच्या आधारावर, इलेक्ट्रिकच्या आधारावरती वाहनं सगळीकडे येतील. नवीन क्षेत्र आहे. घर सौर ऊर्जेच्या आधारावरती राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. त्याकरता निधी प्रचंड उभा केलेला आहे. आपल्याला म्हणाल ते करण्याची संधी आहे. प्रयोगशाळा गोठ्यामध्ये जी सुरू झाली ती मंगळावरती आणि चंद्रावरती आपण जाऊ शकलो. आपल्या विद्यापीठात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. असं असताना आता आपण जिचा हात पकडलेला आहे, जिचा पदर पकडून आपण आलेलो आहे, तिला विसरून पुन्हा मी, माझी पत्नी, आज आपली सामाजिक परिस्थिती खूप गंभीर आहे. दर 10 कुटुंबागणित घटस्फोट आहे. दर 10 कुटुंबागणित परित्यक्ता आहे. दर 10 कुटुंबागणित त्या महिलेला आपली मुलगी जाते शाळेत, तिची चिंता आहे, काय होईल, असं सगळं आहे. एकीकडे ही अस्वस्थता आहे, दुसरीकडे हे वैभव संपन्नतेचा मार्ग आहे. दोन्हीतनं शांतपणे पुढची 4, 5 वर्ष, 10 वर्ष काहींनी विवेकानंद बनलं पाहिजे, काहींनी कणाद बनलं पाहिजे, काहींनी भगवान श्रीकृष्ण राम बनलं पाहिजे. अशा प्रकारे राज्य कसं चालवायचंय. लोकांना असं वाटायला बांगला देशात घडलं, इथेही घडेल. देव पाण्यात बुडून लोक बसले की इथे घडेल, मग आपल्याला जाता येईल. आपल्याला हा देश वाचवायचा आहे, देश घडवायचा आहे, इथली पुढची पिढी घडवायची, ज्ञान संपन्न करायची. अर्धपोटी, आज निम्म भारत अर्धपोटी झोपतो, त्याला समृद्ध करायचंय. हा मार्ग जो आहे जगाच्या कानाकोपऱ्यात, जो सुरुवात इथून आहे. पहिला दिवस, पहिलं वर्ष पालकांनी अत्यंत आपल्या मुलाकडे लक्ष ठेवून, मुलाने सुद्धा आपण काय करायचंय, चारित्र्य संपन्नतेचा मार्ग आहे आणि दुसरा बिघडण्याचा मार्ग. दोन्ही हातातच आहे, मोबाईल मध्येच आहे. ब्रह्मास्त्र टाकायचं कुठे, याने द्रोणाचार्य म्हणजे जे ज्ञान संपन्न गुरुस्थानी होते, त्यांच्या मुलांनी त्या पांडवांच्या ज्या महिला गरोदर होत्या त्याच्यावरती टाकलं, गर्भ सुद्धा मारून टाकले. ब्रह्मास्त्राचा आहे. उपयोग कसा करायचा आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा, हे आपल्या ज्ञान संपन्न शाळा गुरु यांच्याशी सल्ला मसलत करून, केवळ शालेय वेळेमध्ये हे सगळं प्राप्त होत नाही. आपलं घर ज्ञानसंपन्न बनावं लागेल, ग्रंथालय बनवावं लागेल. ज्या विद्याशाखेकडे आपण जाणार त्या सकाळचं ज्ञान आपल्या घरात असलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी असं नामदेवाने म्हटलं. आपल्या घरामध्ये भारतीय धम्मपद असलं पाहिजे, बुद्धाचं तथागताचं ज्ञान, रामायण महाभारत असलं पाहिजे, तुकाराम बुवांची गाथा असली पाहिजे, ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आणि त्याच्या अध्ययनाबरोबरच मी भारतीय कसा आहे, कबीर मला माहिती पाहिजे. हे सगळं बरोबर घेतलं तर त्या अस्त्राचा उपयोग केव्हा, कुठे, कसा करावा हे आपल्याला समजू शकतं. जाती, विषमता, भेद, भाषाभेद, प्रांतभेद याच्या पलीकडे जाऊन भारत माता, तिचे आम्ही पुत्र आहोत,
असा संदेश आपल्या मनात कोरला पाहिजे, जो आपल्याला 6 बिंदू आदित्यने दिले. जाधव सरांनी शाळा विद्यालय कसं आहे हेही सांगितलं. सिनरे सरांनी तर विज्ञान, उद्योजकता याच्यावर हे केलेले. आपला मार्ग आपल्याला निवडावा लागेल, शांत चित्ताने पुढे वाटचाल करायला लागेल. आजूबाजूला कितीही उलाढाली झाल्या तरी मन विचलित न करता ध्येयाची वाटचाल करावी लागेल. मन विचलित न करता ह्याचा अर्थ असा नाही की आग लागली तरी मी तिकडे पाहणार नाही. आग विझवत विझत पुढे झालं पाहिजे. जखमी कुणी असेल त्याला हे केलं पाहिजे. सर्वांना मदत करत करत सर्वे संतू निरामया असं सगळं करत करत आपली वाटचाल आपल्याला करायची. मला पात्रता नसतानाही या ठिकाणी बोलायला दिलं. या बोलण्याने सुद्धा असं असतं, म्हणजे तुमच्यासाठी बोलतोय, तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून जसं असतं तसं आतूनही जे मळभ दाटून येतं, निराश येतं, ते अशा वक्तव्याने, अशा बोलण्याने ते दूर होतं. आपण सगळ्यांना पाहून, आपल्या माता पित्यांना पाहून मला खूप आनंद झाला आणि माझ्यात जे काही नैराश्याचे ढग दाटायला लागले होते ते दूर झाले. त्याबद्दल मी या सगळ्या मराठवाडा मित्रमंडळ जे आहे, मैत्रीचे बंध त्यांनी जोडलेले आणि अशा याचे धन्यवाद देतो. धन्यवाद.